मी आपणा मुंबईच्या सगळ्या पत्रकारांचे मीडियाचे स्वागत करतो। या जागेमुळे ही जागा बदलून चव्हाण सेंटरला आणावी लागली आणि त्यामुळे आपलाही थोडासा गोंधळ झाला। पुढच्या वेळी असा गोंधळ होणार नाही याची काळजी घेतली जाईल। आपल्याला जर कोणाला नाही बऱ्याच लोकांना त्रास झाला असेल तर याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। आम्ही सर्व विरोधी पक्ष महाराष्ट्रातले काल चीफ इलेक्शन कमिशन महाराष्ट्राचे जे आहेत त्यांना भेटायला गेलेलो। त्यांना आम्ही एक निवेदन दिलं आणि निवेदनात त्यांना आम्ही महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्याच्यातल्या अनंत चुका दाखवल्या। अनंत चुका दाखवल्यानंतर त्या ठिकाणी सीओ यांनी आम्हाला असं आश्वासित केलं की केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमचं हे सगळं म्हणणं आम्ही पाठवतो। या याद्या दुरुस्त करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर सुरुवात करू। दुसऱ्या बाजूने महाराष्ट्र निवडणूक आयोग जो आहे, राज्य निवडणूक आयोग, त्यांच्या काही जबाबदाऱ्या आहेत असं त्यांनी सुचवल्यामुळं आज त्यांचे प्रश्न आणि दोघांचे प्रश्न म्हणून आज आम्ही त्यांची भेट घेतली। कालच्या प्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले। काही महत्त्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवले, काही पुरावे त्यांना दाखवले आणि त्या पुराव्याच्या सहित आम्ही आज त्यांना काही माहिती दिली। या पुराव्याच्या बरोबरच आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे। पत्र देत असताना मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घातलेले आहेत, घर क्रमांक चुकीचे आहेत, तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मतदार यादीत नोंद आहे ती त्या पत्त्यावर राहत नाही। मी काही उदाहरणं त्यांना दिली। त्यामध्ये मुरबाडमध्ये जे मतदार आहे मुरबाड मतदारसंघामध्ये, त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक 8 मध्ये 400 मतदारांचं एक घर आहे। 400 मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे, म्हणजे घर नंबर डॅश आहे। बडनेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर 211 वरती 450 मतदारांचं घर क्रमांक 0 लिहिलेलं आहे। कामठी विधानसभामध्ये देखील 867 मतदारांचं घर निरंक आहे, घर नंबरच नाही। बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत, म्हणजे एका व्यक्तीला 8-8, 5-5, 4-4 वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे। एपिक नंबर एकच असतो अशी आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती, पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली। त्यामुळं नालासोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचं नाव वेगळ्या एपिक नंबर ID सह 6 वेळा नोंदवलेलं आहे आणि आपणच 12 ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं। 12 ऑगस्टला आपण दाखवलं। दुपारी 3 वाजता आमच्या पक्षाने, आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं तर आपण म्हणतात ती वस्तुस्थिती याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन, आणि 6 वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची, म्हणजे या श्रीमती गुप्ता ज्या आहेत त्यांचं नाव हे त्या ठिकाणाहून काढण्यात आलं। आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता, दुपारी 3 वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता, तर सकाळी दुपारी 3 ला ती नावं असतात, 6 ला ती नावं जातात। आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कोणी काढली, कोणी त्यावर तक्रार केली, तक्रार कधी करण्यात आली आणि कोणी स्थळ पाहणी केली
आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली. आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे. आणि दुसरा कोणीतरी परस्पर या मतदार याद्यांमध्ये नावं घालतो, मतदार याद्या उघड झाल्या की नावं काढतो. राज्य निवडणूक आयोग असो किंवा केंद्रीय निवडणूक आयोग यांच्या हातात काही नाही आहे, कुणीतरी बाहेरच ही सिस्टीम ऑपरेट करतंय असा याचा अर्थ आहे. आम्ही त्याचबरोबर त्यांना हेही दाखवलं की एकाच पत्त्यावर अनेक नोंदणी आहेत. आता मध्य विधानसभा नाशिक इथं घर क्रमांक 3829 या घरामध्ये 813 मतदारांची नोंद आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात बूथ क्रमांक 30 मध्ये घर क्रमांक 226 या घरात 869 मतदारांची नोंद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दर तासाला मतदार यादी जाहीर होते. किती पुरुषांनी मतदान केलं, किती महिलांनी मतदान केलं हे दर तासाला जाहीर होतं. विधानसभेला या सिस्टीम पूर्ण मोडण्यात आल्या आणि संध्याकाळी 5 नंतर कुणी किती मतदान केलं हे कधीच जाहीर करण्यात आलं नाही. एकदम दुसऱ्या तिसऱ्या दिवशी फायनल टॅली जाहीर करण्यात आली. हे पारदर्शकतेच्या प्रक्रियेच्या विरोधात आहे. आणि आम्ही विधानसभेला ज्या मतदार याद्या पाहिल्या, ज्या मतदान याद्यांनी हा निकाल आला, त्याच मतदार याद्या जर स्थानिक स्वराज्य संस्थात वापरल्या जाणार असतील तर हा प्रचंड घोळ तसाच पुढे चालू राहतोय. आणि म्हणून आम्ही राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी CO यांना मागणी केली की या मतदार याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत. ताबडतोबीने त्या दुरुस्त करा. तुम्ही 3 दिवस 4 दिवस वाढवून मुदत हे चालणार नाही. किमान या मतदार याद्या पूर्ण तपासा. जे ज्या घरात राहत नाहीत त्यांची नावं त्यातून काढून टाका. बोगस मतदान काढून टाका. एक आमदार परवाच जाहीरपणाने सांगितलं त्यांनी की 20,000 मतदार मला बाहेरून आणावे लागले, ते मी आणले आणि मग माझा विजय झाला. हे विरोधी पक्ष सत्ताच असणारे आमदारच जाहीरपणाने सांगतायत. याची नोंद घ्या हे आम्ही त्यांना सांगितलं. मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि पुढं माननीय बाळासाहेब थोरात साहेब काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माननीय जयंतरावांनी आपल्याला सविस्तर पद्धतीने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे CO त्यांना आम्ही भेटलो. आज राज्य निवडणूक आयोगाला भेटलो. विधानसभेच्या वेळेस ज्या मतदार याद्या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते. आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी योग्य ठिकाणी हे सांगितलं होतं की याच्यामध्ये दोष आहेत. त्याचं काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही. निवडणूक झाली त्या दोषासहित असे काही दोष जे माननीय जयंतरावांनी सांगितलं की 20,000 मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं, हे आता आमदार सांगतायत, असे दोष आहेत. काहींचे नाव वगळले गेले, काहींचे परत नावं ते दिसत आहेत, पण ते चुकीचे आहेत. एका घराच्या नावावर अनेक आहेत. म्हणून माझ्याकडे कॉलेज आहे किंवा माझे कॉलेजचं हॉस्टेल आहे, कॉलेजचे बाहेरून राज्यातून आले देशातून आलेले मुलं सुद्धा माझे मतदार. असं होणार असेल, निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते मी शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही तक्रार करूनच त्याची दखल नाही अशी अवस्था, या असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती. आता ती खरं जे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर 1 जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिलेली, त्या अगोदर कोणतंही पुनर्विलोकन जे असतं ते 6-7 महिन्यामध्ये करण्यात आलेलं नाही. कोणत्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या नाही. पुन्हा नवीन नावं नोंदण्याकरताची मोहीम करण्यात आली नाही. आणि त्यामुळे सगळ्या दोषासहित 1 जुलैला ती मतदार यादी ही राज्य आयोगाला दिलेली आहे. आणि म्हणून आमचं असं इच्छा होती की हे चुकीचं, हे दुरुस्त तुम्ही केलं पाहिजे होतं, केलेलं नाही. ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची होती, निवडणूक आयोगाची, त्यांनी काहीच केलेलं नाही. आता राज्य निवडणूक आयोग म्हणतो आमची जबाबदारी नाही. आता ह्या घोळामध्ये तशी त्या
दोषी असलेली पूर्णपणे यादी ही मतदानाला जाणार आहे, या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. ही काही निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही. यामुळे हे खरं आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी हे विषय देश पातळीला घेतलेले आहेत. त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि त्या मांडत असताना जो मुद्दा माननीय जयंतरावांनी मांडला की हे कुणीतरी दुसरे ज्यांचे पासवर्ड दुसरीकडे दिलेले आहेत ते हे सगळं हँडल करतायत ऑनलाईन पद्धतीनं, असं सुद्धा दिसतंय. हे पुराव्यासह माननीय राहुलजींनी दाखवलेलं होतं. ही वस्तुस्थिती, याच्यावर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे. आणि म्हणून आम्ही या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो, एकत्रित बैठक केली, परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही. त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे. आणि हे माझ्या मते जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे. निकोप निवडणूक हा आपला पाया आहे लोकशाहीचा, तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे. याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतंय. आणि म्हणून आम्ही ही भेट आम्ही घेतलेली आहे. नमस्कार. काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना भेटलो आणि आज आम्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींना दोघांनाही भेटलो. आता जयंतराव म्हणाले किंवा बाळासाहेब म्हणाले, मला अत्यंत महत्त्वाची एक गोष्ट आपल्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर मला ठेवायची आहे की निवडणूक ही गोष्ट म्हटल्यानंतर राजकीय पक्ष आले आणि निवडणुकांना मतदान करणारा महाराष्ट्रातला मतदार आला. निवडणूक आयोग ही फक्त निवडणुका घेतात, कंडक्ट करतात, परंतु राजकीय पक्ष हे निवडणुका लढवतात. आणि राजकीय पक्षांना जर समजा निवडणूक आयोग ज्या याद्या, मतदार याद्या आहेत, ह्या जर समजा दाखवतच नसेल तर मला असं वाटतं की पहिला घोळ इकडे आहे की आम्ही तुम्हाला याद्याच नाही दाखवणार. म्हणजे मी आता तुमच्याकडे 2024च्या निवडणुका व्हायच्या अगोदर आणि 2024च्या निवडणुका झाल्यानंतर अशा मी तुम्हाला 2 याद्या मी तुम्हाला फक्त आता दाखवणार आहे. निवडणूक 2024च्या निवडणुका ज्या वेळेला झाल्या त्यावेळेला ज्या निवडणुकांची जी मतदारांची यादी होती ती मी यादीचा काही छोटासा तपशील मी फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवणार आहे. याच्यावरनं तुम्हाला साधारणपणे मला असं वाटतं पत्रकार बोलले नाहीत मध्ये तर बरं होईल, आपण कॅमेरामन जर शांत राहिलं तर बरं होईल, कारण आपलं कॅमेऱ्यातनं सगळं टिपतंय, परत आपण पण बोलताय. 2024च्या अगोदरची जी यादी आहे त्याच्यामध्ये फक्त मी काही नावं आपल्याला फक्त आपल्यासमोर मी वाचून दाखवतो, म्हणजे साधारणपणे यादीमध्ये काय प्रकारचा घोळ आहे हा आपल्याला आणि महाराष्ट्राला लक्षात येईल. मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23. आता वडिलांचे डिटेल्स. नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117. मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124. आता वडिलांचे डिटेल्स. नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43. कोणी कोणाला काढले तेच कळत नाही. विषय गंभीर आहे. हा 2024च्या निवडणुकीच्या अगोदरचा घोळ.
2024 नंतर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवरती यादी जाहीर केली ज्याच्यामध्ये फक्त नावं आहेत, फोटो नाही, पत्ता नाही, काही नाही. आणि मग काल आम्ही जेव्हा केंद्रीय निवडणूक आयोगाशी बोलत होतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं की नाही हे राज्य निवडणूक आयोगाकडे येतं. आता राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही भेटल्यानंतर राज्य निवडणूक आयोग म्हणते हे केंद्रीय निवडणूक आयोगाकडे येतं. दोघेही प्रतिनिधी हे केंद्रीय निवडणूक आयोगाचेच प्रतिनिधी आहेत. आणि म्हणजे महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांना या संपूर्ण मतदार याद्या न दाखवण्याचं याच्यातनं काय मिळणार तुम्हाला? यात फक्त घोळ होणार आहेत. आणि आता आम्ही फक्त त्यांच्यासमोर एवढंच सांगितलं की या मतदार याद्या जोपर्यंत सुधारणा होत नाही, तुमची सुधारणा होत नाही, तोपर्यंत निवडणुका तुम्ही घेऊ नका. आता साधारणपणे आपण जर समजा महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर समजा आपण पाहिल्या तर गेल्या 5 वर्षामध्ये निवडणुका झालेल्या नाहीये. मग जर 5 वर्ष जर समजा या निवडणुकांमध्ये गेलेली असली तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून 6 महिने गेले तर काय फरक पडतो? आणि मला असं वाटतं की या याद्या सुधारल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज आम्ही त्यांना सर्वांनी सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी आता काहीतरी काल एक आमची भेट झाल्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं आणि त्याच्यामध्ये आम्हाला राजकीय पक्षांना 8 दिवस दिले. म्हणजे हे 6-6, 8-8 महिने काम करणार आणि राजकीय पक्षांनी 8 दिवसामध्ये ह्यांना सगळ्या छाननी करून द्यायची, कसं शक्य आहे? आणि म्हणून तो काल जो त्यांनी काय नोटिफिकेशन काढले ते एकतर रद्द करायला आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि आज आम्ही त्यांना सांगितलं की या निवडणुका तुम्ही घेऊ नका. उद्या ते काय याच्यावरती निर्णय करतायत हे आम्ही 1-2 दिवसात पाहू आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं सर्व राजकीय पक्ष मिळून आम्ही एका निर्णयापर्यंत येऊ. तो निर्णय तुम्हाला अजून 2-3 दिवसांनी सांगू. ठीक आहे, धन्यवाद. एकूणच सर्व परिस्थिती काय आहे, काय चाललेलं आहे याची कल्पना जयंतराव, बाळासाहेब आणि राज यांनी आपल्यासमोर मांडलेली आहे. एक गोष्ट मी आवर्जून सांगेन, एकूणच लोकशाहीसाठी, तिच्या रक्षणासाठी महाराष्ट्रातले सर्व राजकीय पक्ष एकत्र आलेले आहेत. आम्ही सर्व एकत्र येत असताना भारतीय जनता पक्षाला सुद्धा पत्र दिलं होतं, पण आज व्यासपीठावर आणि आमच्या कालच्या आणि आजच्या निवडणूक आयुक्तांच्या भेटीमध्ये भाजपाकडनं कोणी आलेलं नाही. हा विषय जो आहे तो गेल्या विधानसभेपासून सगळ्यांच्या लक्षात यायला लागला आणि एका पत्राचा उल्लेख जयंतरावांकडनं राहिला, तो त्यांनी मला सांगितला. तो म्हणजे विधानसभा निवडणुका ज्या म्हणजे गेल्या वर्षी झाल्या 2024, त्याच्या आधी 19 ऑक्टोबरला एक महिना आधी महाविकास आघाडीकडनं निवडणूक आयोगाला एक पत्र दिलं होतं आणि त्याच्यामध्ये आमचा विषय असा होता की नाव घेऊन अगदी म्हटलं तरी की काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ह्या मतदार यादीशी खेळतात आणि त्याच्यामध्ये काही लोक म्हणजे त्यांना हवे ते घुसवत आहेत, नको ते काढतायत. हा सगळा खेळ यांचा सुरू आहे. आता जसं या दोघांनी सांगितलं, अगदी हे पुरावे, ही काही यादी आम्ही घरी नाही छापलेल्या. एकेका व्यक्तीचं नाव 4-4 ठिकाणी आहे, एका जागेवरती 200-200 नावं नोंदलेत. हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय. दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे, नाहीतर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा. तेवढंच आता राहिलेलं आहे. दोघांशी बोलताना थोडंसं आमच्या लक्षात आलं, मी त्यांचा अपमान करू इच्छित नाही, पण हे जे समोर आमच्या बसले ते आयुक्त म्हणून काही त्यांच्याकडे अधिकार आहेत का आम्ही कठपुतळी बाहुल्यांशी बोलतोय आणि त्यांचे 2 वरती कुठेतरी आहेत, ते वरनं जशी बोटं हलतील तशी इकडे हालचाली होतात की काय. सगळे मुद्दे सांगून झालेले आहेत. याच्यामध्ये आणखीन एक मुद्दा जो आहे तो 1 जुलैचा कट ऑफ डेट, म्हणजे 1 जुलैनंतर ज्यांना 18 वर्ष झाली असतील त्यांना यावेळेला मतदानाचा अधिकारच मिळणार नाही. ही कुठली लोकशाही आहे? आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ज्याप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने जसं काही पक्षांचे, काही प्राण्यांच्या केसेस या सुमोटो घेतल्या होत्या, तसंच आपल्या देशातल्या मनुष्य प्राण्यांची सुद्धा केस ही स्वतःहून त्यांनी घ्यायला पाहिजे आणि देशातली लोकशाही जगवण्यासाठी हा त्यांचा सुद्धा एक निर्णय त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आम्ही राजकीय पक्ष म्हणून आमचं कर्तव्य करतोय, वेळोवेळी निवडणूक आयुक्तांकडे जातोय, दरवाजे ठोकतोय, पण दाद काही मिळत नाही. आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने
जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काही त्यांना गाजवू देणार नाही, हे तर नक्की आम्ही केलेलं आहे. थोडक्यात आज आमचं म्हणणं या दोन्ही आयुक्तांकडे, कारण काल दोन्ही आयुक्तांना आमच्या विरोधी पक्षांची किंवा आमच्या राजकीय पक्षांची, विरोधी नाही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं, शिष्टमंडळ भेटलं. त्याच्यात आम्ही केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो. त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय. त्यांच्याकडे भेटलं आमचं दुसरं, त्यांनी सांगितलं मतदार यादीचा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय. मग नेमका याचा बाप कोण आहे, जबाबदारी कोणाची आहे, का निवडणुका आपल्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या आहेत. आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लावला त्यांनी कळत नाही, पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत. सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे. हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही. त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झाले पाहिजेत. आता या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर बाजूबाजूला होते. आम्हाला त्यांनी सांगितले की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत. म्हटलं विचार करून चालणार नाही, या गोष्टी होता कामा नयेत. या गोष्टी होता कामा नयेत, कारण आपल्याला जो काही धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, त्या सगळ्या सत्ताधारी जे आता आहेत त्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही आता अडवलेल्या आहेत. या चोरवाटा आहेत. मतचोरी ही चोरवाट आहे, पक्षचोरी ही चोरवाट आहे. त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आम्ही सांगितला, पण तो त्याचा पुढचा टप्पा आहे. पहिली मतदारांची यादी ही निर्दोष असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे. म्हणजे 117 वर्ष आणखीन 124 वर्ष असे जर का लंबी उमरवाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण हवामान हे आपल्या देशात आहे. कारण इकडे लंबी आयु दीर्घायुष्य भव म्हणतात ना, तसं झालेलं आहे. थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे, आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतला आहे, डिलीट केलेला आहे, मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का. आणि पुढचा विषय जो आम्ही सांगितलाय तो याच्या पुढचा येईल, तो म्हणजे आता पहिला ईव्हीएम वरती आमचा आक्षेप आहेच. ईव्हीएमचा आक्षेप कमी पडतोय की काय, म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा ईव्हीएम वरती तर घेतल्या जातच आहेत, पण व्हीव्हीपॅट पण त्याच्यात ठेवणार नाही. हाही मुद्दा एक महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही काही पुरावेच ठेवायचे नाही. जर का तिथलं व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितलं तर व्हिडिओ रेकॉर्डिंग द्यायचं नाही. मतदार यादीमध्ये सगळा गोंधळ करून ठेवायचा. मतदार याद्या मागितल्या तर त्या देत नाहीत. आणि म्हणून म्हटलं की ही काही लोकशाही तुम्ही हुकुमशाहीच्या पद्धतीने चालवत असेल तर ती आम्ही कदापि मान्य करणार नाही. शिष्टमंडळाने जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्यामध्ये जर येत्या काळामध्ये निवडणूक आयोगाकडून सुधारणा नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल पहिलं आजचं पाऊल लोकांसमोर जाऊ द्या. त्याच्यानंतर घाईघाई करण्याची आवश्यकता नाही आहे. 2 दिवसात ते सांगतो म्हणाले. सकारात्मक विचार त्यांचा, त्याला ते सकारात्मक कशाला म्हणतात ते त्यांच्या उत्तरातनं कळेल. कोण काय त्याच्यासाठी आम्ही महाविकास आघाडीकडनं अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात विधानसभा निवडणुकीच्या 1 महिना आधी पत्र दिले, ज्याचा मी आता उल्लेख केला ते. आता तुम्ही आधी तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो जे जयंतरावने त्यांच्याकडे मांडलं ते. पहिली गोष्ट म्हणजे ज्या वेळेला तुमच्याच चॅनलवरती, तुमच्यामध्ये तुमच्या नाही चॅनलवरती ज्या वेळेला एक बातमी येते अशा अशा प्रकारच्या खोट्या यादीची, आणि त्याच्यानंतर ती 6 वाजता गायब होते. ती 6 वाजता गायब होते का, त्याच्यावरती त्यांनी विचारलं की तुमच्याकडे कोणी तक्रार दिली का, काय दिली का. त्या संपूर्ण बातमीबद्दल किंवा त्या यादीबद्दल निवडणूक आयोगाला काहीच माहित नाही. केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोग ते म्हणाले की आम्हाला ह्यातलं काहीच माहित नाही, माहिती घेऊन सांगतो. ते म्हणाले आम्ही माहिती घेऊन सांगतो. आता प्रश्न असा आहे की त्यांच्या वेबसाईटवरनं गायब झाले, ज्या तुमच्या चॅनलवरती दाखवले गेले आहेत. मग जर समजा त्या चॅनलवरती दाखवल्यानंतर जर त्या याद्या गायब होत असतील आणि निवडणूक आयोगाला जर समजा ती गोष्ट माहिती नसेल तर मग हे कोण करतंय, हे कोण काढतंय आणि कोण घालतंय, हा तो प्रश्न आहे.
आणि ही गोष्ट त्यांना विचारली गेली. त्याच्यावरती ते बोलले की आम्ही चौकशी करून सांगतो. महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या 1 महिना आधी त्या पत्राला कुठलाही प्रतिसाद आयोगाकडे मिळाला नाही असं तुमचं म्हणणं आहे. मग जर त्या पत्राला जर प्रतिसाद मिळाला नसेल तर आता तुम्ही सगळी एक्सरसाइज करताय, त्याला प्रतिसाद मिळाला कशावर? 12 ऑगस्टला आम्ही 19 ऑक्टोबरला हे पत्र कार्यालयात नेऊन दिलेलं आहे. केंद्रीय आणि त्यांना भेटलोही. आमचे प्रतिनिधी म्हणून जितेंद्र आव्हाडजी स्वतः जाऊन तिथं 2-3 जण जाऊन भेटले, त्यांना हातात दिलं, पण त्याचा कोणताही कॉग्निजन्स त्यांनी घेतला नाही. आणि केंद्रीय निवडणूक आयोगालाही हे पत्र पाठवण्यात आलेलं 1 महिना आधी विधानसभेच्या, आणि त्यात कॅटेगरिकली म्हटलेलं आहे की सोयीची नावं ठेवतायत, गैरसोयीची नावं काढतायत, खाली कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत, हिरव्या पेनाने टिक करा, सोयीची असतील ती, गैरसोयीची असतील ती लाल पेनाने टिक करा, लाल पेनाची नावं उडवण्याचा कार्यक्रम झाला. हे आम्ही सर्रासपणाने आधी 1 महिना आधी त्यांना, हे चाललं होतं ग्रासरूट लेवलला आणि कुणीतरी हे मॉनिटर करत होतं, हे कळत होतं आम्हाला, म्हणून आम्ही तक्रार केली. पण निवडणूक आयोगाने कोणता प्रतिसाद दिला नाही. निवडणूक आयोगाची स्टाईल अशी आहे की कोणी कुठल्याही राजकीय पक्षाने तक्रार करायची, ती त्यांना बासनात गुंडाळून ठेवण्याची त्यांची प्रथा दिसते. आता हे महाराष्ट्रात चालून देणं शक्य होणार नाही, कारण प्रत्येक वेळेला अशा कृतीने सगळ्या कृत्या अशा करायच्या आणि निवडणुका वेगळ्या दिशेने न्यायच्या, असा महाराष्ट्रातल्या जनतेला वाटते. आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही एकत्रितपणानं आपल्याला निवडणूक आयोगाला सगळी माहिती दिलेली आहे. माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत. घर डॅश आहे, 0 नंबर आहे. एक मिनिट, ती फक्त यादी एकदा वाचून द्या, एकेका घरात किती. आता फोटो बघाची तुम्ही दाखवलेत ना, त्या माझ्याकडे आता बाकीचे ते जरा आपण ऐका. आता हे सुषमा गुप्ता नालासोपारा मतदारसंघ, या बाईचं नाव दुपारी 3ला होतं, 6ला गेलं. कुणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला. 12 ऑगस्टला झालेली ती घटना आहे, पण अद्यापपर्यंत त्यांना माहीत नाही की हे का, मी त्यांनी आधी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने की हे का झालं, कसं काढलं, कुणी काढलं. हे मुरबाड मतदारसंघात मतदार घराच्या पुढं नुसता डॅश लिहिलाय, घर क्रमांक नाही, नुसता डॅश असणारी 400 मत आहेत. दुसरं पुढं त्यांनी त्याच पद्धतीने पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये एका याच्यात 869 घर आहेत, 869 मतदार आहेत एकाच ठिकाणी, याची तक्रार केली आम्ही. मध्य नाशिक मध्ये 813 मत आहेत. हे सगळे पुरावे आहेत याला जोडलेले, असं मोकळं बोलत नाही, विथ एव्हिडन्स आहे. 813 3829 नाशिक मध्य मतदारसंघातलं घर आहे. त्या घराचा नंबर आहे 3829 आणि 813 वोटर्स हे एका घरात दाखवण्यात आलेले आहेत. बडनेराला 0 क्रमांक, घर क्रमांक 0 असे 0 मतदार असणारे, मगाशी मी आकडा सांगितला तेवढे हे आहेत, एव्हिडन्सेस आहेत आमच्याकडं. असं नाही की हवेत बोलतोय. त्यामुळे काही मी ऐकलं. आता याच्यात विशेषतः अशोक पवार यांचा जो मतदारसंघ आहे शिरूरचा, त्यांना केसनन गावात त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर घर क्रमांक 1च असणारे 188, एकाच घरात 188 मतदार आहेत आणि ते घरच नाही आहे त्या गावात. आणि तसं लिहून त्यांनी लेखी तक्रार केल्यावर तिथल्या निवडणूक प्रतिनिधींनी सांगितलं की त्या मतदारांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते आणि म्हणून आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये शेवटी कायदा जो आहे तो कायदा काय सांगतो, कायदा त्यांनी असं लिहिलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती गोपनीय स्वरूपाची आहे. त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे. सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदारांची परवानगी शिवाय आपणास उपरोक्त माहिती पुरवता येत नाही. आता कायदा आहे, कायद्यामध्ये काय म्हटलंय, आम्ही तो कायदाही दाखवला निवडणूक आयोगाला. साधारणपणे 32 नंबरचा कायदा आहे की कुणी कुठलाही हे मागितला
कुणी कुठलाही हे मागितला तर ती माहिती आणि ते डॉक्युमेंट्स कोणत्या आधारावर रजिस्ट्रेशन झालं, कोणत्या आधारावर हे देण्यासाठी कलम 32 आहे. त्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की तुम्हाला ती माहिती द्यावी लागेल. हा नियम कायदा आम्हीच निवडणूक आयोगाला आता कायदे सांगतोय, त्यांचे हे कायदे आहेत, ह्याप्रमाणे ते देऊ शकतात. पण त्यांना दिलेलं उत्तर अशोक पवार यांना की त्याची प्रायव्हसी, आम्ही काय त्याचे खाजगी गोष्टी मागत नाही, त्याने जे निवडणूक आयोगाला सबमिट केलंय मतदार होण्यासाठी तेवढीच माहिती मागतोय आणि ती देणं आवश्यक आहे असं निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या कायद्यात लिहिलेलं आहे. एक मिनिट येतोय आवाज? मला यातली फक्त एकच गोष्ट कळली नाही, समजली नाही, जे निवडणूक आयोग आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते. मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना. आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते, मतदार कसा गोपनीय असेल? जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल? आणि दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही कॅमेरे तुम्ही लावता जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता. जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत? बरं, निवडणूक आयोग याला निवडणुका लढवायच्या नाही आहेत, निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत. जर आम्हाला ते मतदार कोण आहेत हे कळले नाही, म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं राहिलं, माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोळ आहेत याच्यावरची माझी ही दुसरी पत्रकार परिषद आहे. एक पहिली 2017ला झाली होती, मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित. आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते. आता मगाशी आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते जिल्हा परिषदांच्या काही एक याद्या आल्या. आता 2022ला ती फोटो सकट नावासकट सगळ्या याद्या आहेत 2022च्या. आणि आत्ताच्या ज्या याद्या आल्या या 2022च्या याद्या आहेत, ज्याच्यामध्ये फोटो आहेत, नाव आहे, सगळं आहे. या आता जिल्हा परिषदेच्या 2025च्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकले. हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतंय. हे का करतंय? जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये, तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत? काय बोल ना. देवांग दवे या व्यक्तीचा एक उल्लेख या वरच्या चर्चेमध्ये करण्यात आला आहे. हा जो सगळा घोळ आहे, याच्यावरचा जो अभ्यास आहे, त्याच्या मागे या देवांग दवेचा काही हात आहे का? देवांग दवे ही निवडणूक आयोगाचे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि हे कुठेच लपून राहिलेले नाही. त्यांच्याकडे जो कंत्राट दिला आहे डिलीट करायचं पण आहे, एडिशनचं पण आहे. एडिशन दोन्ही काम तो करतो आहे वेबसाईटवर अधिकृत. तर अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट हाताळण्याचं काम सेट आहे आणि तिथूनच कदाचित घोळ असावा असा आमचा गोड समज आहे. चंद्रपूरमध्ये राजुरा मतदारसंघात अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही. तिथे भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन सांगा त्यांच्या मोबाईलवरून हे सिद्ध झालं. आम्ही तक्रार दिली, अद्यापही तिथे कुठेही गुन्हा दाखल झाला. आम्ही पकडून दिलं, चोरी पकडून दिली, कशा प्रकारची चोरी झाली पुराव्यासह दिलं. त्यामुळे आता ती कारवाई झाली नाही. जो विषय आहे त्याच्यामध्ये जर समजा 80,000 उदाहरणार्थ पनवेलमध्ये बाळाराम पाटलांना त्यांनी उत्तर असं दिलेलं आहे ऑफिशियली आणि सगळ्यांनाच उत्तर दिलेलं आहे, ज्यांनी बातमी केली त्यांनाही दिलं की जर 80,000 तुम्हाला वाटतं दुबार मतदार असतील तर तुम्ही 80,000 अर्ज केले पाहिजे प्रत्येक मतदाराच्या नावाचा. याबद्दल काही बोलणं झालं का? नंबर 1. आणि नंबर 1 मिनिट दुसरा प्रश्न असा आहे की आता आपण
सीसीटीव्ही बद्दल बोललात, तो सीसीटीव्ही हा एक वादग्रस्त मुद्दा आहे असं जर धरलं तर ते 17A फॉर्म आहे, जी इलेक्टोरल रोल असतो, जो मतदार अधिकारी टिकमार्क करतात. तो अधिकाऱ्यांनी टिकमार्क केलेला रोल इलेक्शन कमिशन देत नाहीये, याबद्दल तुमचं काही बोलणं झालं का? मला मला एकच या सगळ्या गोष्टींवरती मला फक्त बोलायचं आहे. तुम्ही जे काही सगळे कायद्याचे या देशात ह्या पहिल्या निवडणुका नाही आहेत. याच्या अगोदर अनेक निवडणुका झाल्या, बरोबर आहे, साधारणपणे 2014च्या अगोदर, 2000 त्याच्या अगोदर या इतके वर्ष ज्या निवडणुका चालू आहेत, कधी असले विषय कधी आले नाहीत, जे हल्लीच का यायला लागले. मला असं वाटतं हा एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आता हे फॉर्म भरा, फॉर्म भरून मग तिकडे आता किती ते पैसे द्यायचे, तर 2 रुपये पर शीट, प्रत्येक पानाला 2 रुपये द्यायचे आणि मग आम्ही पानं घ्यायची. पण त्याच्यात पण कमाई. टेक्निकल ग्राउंड्सवर इलेक्शन कमिशन स्टँड करतं, त्याबद्दलचं म्हणणं विचारलं. 17A मागणारे अनेक उमेदवार आहेत. अनेक उमेदवारांनी 17A मागून देखील निवडणूक आयोग ते देत नाही. आता एक उदाहरण सांगतो की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे साहेबांनी विधानसभेच्या आधी अपील केलं. कलेक्टरने निर्णय दिला की ही 1,500 मतं आपण यादीत घ्या. तरी खालच्या अधिकाऱ्यांनी ते अपील मान्य झाल्यावर देखील त्यांची मतदार यादीत नावं समाविष्ट झाली नाही. मी मगाशी जे सांगितलं की प्रायव्हसी डिस्टर्ब होते वगैरे, त्यांनी उत्तर दिलं लेखी अशोक पवारांना. तर 32 नाही 33 रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रॉल रूल्स 1960 33 नंबरचा आहे. इन्स्पेक्शन ऑफ इलेक्ट्रॉल रोल्स अँड कनेक्टेड पेपर्स. एव्हरी पर्सन शॅल हॅव द राईट टू इन्स्पेक्ट द इलेक्शन पेपर्स रिफर्ड टू इन रूल 32 and to get attested copies thereof on payment of such fee as may be fixed by the chief electoral officer. हा कायदा रूल मध्ये आहे हे, तरी देखील त्यांना उत्तर दिलं की आम्ही देऊ शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी जिब्रिश नावं तर आणखीन तो वेगळाच विषय आहे. हे सगळं आम्ही त्यांच्या निदर्शनाला आणले. आमची अशी अपेक्षा आहे की निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी या ठिकाणी जे आहेत CO, या दोघांनी निर्णय घेतला पाहिजे. या याद्या दुरुस्त केल्या पाहिजेत. दुरुस्त झालेल्या याद्यांवरच महाराष्ट्राच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. हे आम्ही त्यांना निक्षून सांगितलेलं आहे आणि राज्य निवडणूक आयोग हे आम्हाला म्हटले आम्ही याचा सकारात्मक विचार करू. तर मग भूमिका काय असणार बघून आधी पहिलं याद्या तरी एक मिनिट मगासपासून आणि बिहारमध्ये ज्या पद्धतीने SIR झालेला आहे, तर तशीच जर इथे झालं तर परत आपण आगीतून कुपाट्यात नाही का पडणार? आधी नाही, ज्याचं जे उत्तर राजनी दिलं की आपल्या आयुष्यातली किंवा देशाच्या आयुष्यातली ही पहिली निवडणूक नाही आहे, त्याच्यामुळे हे सगळे आता फुसफटं आता का काढली जात आहेत? आता का काढली जात आहेत? आतापर्यंत लोकांनी मतदान केलेलं नाही का? आतापर्यंत काही देशामध्ये सत्ताधारी जन्माला आलेले नाहीत का? तर आत्ता हा जो काय खेळ चाललेला आहे हा सरळ सगळा हा खोटा कारभार चाललेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं आम्ही त्यांना जे काय सांगितले की जोपर्यंत ह्या याद्यांमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये. असं आहे की आम्ही निवडणूक आयोगाला आवाहन केलेलं आहे आणि मागणी केलेली आहे की बल्क मध्ये चुका आहेत त्या तुम्ही दुरुस्त केल्या पाहिजे. आता एखाद्या मतदार यादीत 8,000 चुका असतील तर त्या 8,000 चुका आम्ही सबमिट करायच्या इंडिव्हिज्युअली प्रत्येक ठिकाणी. याला मग किमान 1 महिन्याचा वेळ तर दिला पाहिजे. वेळ नसल्यामुळे तुम्ही 7 दिवसात आणि 8 दिवसात करा म्हटल्यावर कोणत्या एक तर तुमच्या याद्या डिजिटल नाहीये. तुम्ही या याद्या डिजिटल का नाही करत? डिजिटल याद्या केल्या की सगळ्यांनाच सोयीचं होईल आणि तुम्हालाही सोयीचं होईल काम करायला. या याद्या डिजिटल न करण्यामागे एक षडयंत्र असं आहे की या याद्या प्रिंट करणं, टाईप करणं, त्यात पुन्हा त्याची कॉपी काढणं, त्याचं मग कंपॅरिझन करणं, मग त्याच्यात दुबार मतं काढणं, या चुका काढणं हे शक्य नव्हतं. आम्ही मॅन्युअली हे सगळं काम केलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघात गेल्या 2, 2.5, 3 महिने काम करून आम्ही बऱ्याच गोष्टी काढलेल्या आहेत. हे छोटे काही उदाहरण आहेत
आणखीन उदाहरण आम्ही देऊ शकतो. आम्ही वाट बघतोय निवडणूक आयोग काय करणार आहे. एकच मिनिट तू मगाचपासून प्रश्न विचारतोय, पण तत्पूर्वी एक सांगतो की निवडणूक आयोगाचं काम व्यवस्थित पद्धतीने निवडणुका पार पाडणं हे आहे. आणि त्या निवडणुकीच्या प्रक्रियेत समजा आमच्या राजकीय पक्षाकडनं त्यांच्या नियमाचं कुठे उल्लंघन झालं किंवा आणखीन कुठे चूक झाली तर आम्हाला कायद्याचा दंडुका दाखवला जातो करप्ट प्रॅक्टिस म्हणून. आता आमचं म्हणणं असं आहे की ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. ज्याप्रमाणे स्वतः शिवसेना प्रमुखांना ती शिक्षा भोगावी लागली होती, त्यांचं 6 वर्ष मतदानाचा अधिकार हिरावून घेतला गेला होता. आता निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयुक्तांना काय शिक्षा करायची जर त्यांनी सुधारणा केली नाही तर, कारण ही निवडणूक प्रक्रियेतली निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. हा भ्रष्टाचार आहे त्यांचा. एक त्याचा प्रश्न उद्या म्हणजे मग तुम्ही यांना विचारा. मतदार याद्यांमधला जो घोळ आहे राष्ट्रीय स्तरावर त्याचा फायदा एनडीएला होतो आहे आणि राज्य स्तरावर त्याचा फायदा या निवडणुकीत आपलाही आरोप आहे आणि संशय उपस्थित झाले की महायुतीला झालाय. तर असं हे लक्षात घेता किंवा हे आरोप लक्षात घेता निवडणूक आयोग मग केंद्रीय असेल किंवा राज्यातला भाजपसाठी हस्तक म्हणून किंवा भाजपच्या दबावाखाली काम करतोय असा तुमचा आरोप आहे का? त्याच्याबद्दल आम्ही स्पष्ट पत्र दिलेलं आहे, ज्याचा वारंवार आता उल्लेख झालाय की गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी 1 महिना अगोदर एक व्यवस्थित स्पष्ट शब्दामध्ये पत्र दिले. त्याच्यात भारतीय जनता पक्षाचं नाव लिहून आम्ही ते पत्र दिलेलं आहे. आणि नसेल तर भारतीय जनता पक्षाने आज आमच्या शिष्टमंडळात यायला पाहिजे. आज किंवा काल येऊ शकले नसतील तर त्यांनी सांगावं उद्या येतो, आम्ही सगळे मिळून जायला तयार आहोत. आता हा प्रश्न जो आहे हा चेंडू भाजपच्या कोर्टात आहे. त्यांचा जर का त्यांची जर का ह्याच्यात ढवळाढवळ नसेल तर त्यांनी आमच्या शिष्टमंडळात सामील व्हावं आणि आम्ही जी मागणी करतो ती त्यांनी करावी. एक काम करता, एक मिनिट माफ करा, तुम्ही फक्त हात वरती करा, आम्ही सांगू कोणाला बोलायचं. कलकलाट करण्यापेक्षा ना तुम्ही फक्त हात वरती करा, आम्ही फक्त सांगतो की बाबा तू बोल तू बोल तू बोल एवढं. आता बोल. तुम्ही ज्या मतदार याद्यांचं आता उदाहरण दिलं की ह्याच्यात ऑब्जेक्शन्स आहेत, अशा किती कॉन्स्टिट्युएन्सीचे ऑब्जेक्शन्स सबमिट केले? आम्ही आता काही प्रमुख कॉन्स्टिट्युएन्सीची उदाहरणं दिलेली आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदारसंघात हे काम चालू आहे. स्थानिक दृष्ट्या त्याचे ऑब्जेक्शन सबमिट होतील, परंतु बल्कमध्ये हे झालेलं आहे, फ्रॉड आहे असं आम्हाला वाटायला लागले तर ते निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा ना. आम्ही 2 हे असतात, एक म्हणजे फोटो आयडेंटिटी सेम आहे असे बघून ते नावं बाजूला काढता येतात, त्याचं एक वेगळं सॉफ्टवेअर आहे. नावं एकत्रित करून सगळी नावं कम्पेअर करून ती डुप्लिकेट झाली असतील तर ती नावं बाजूला काढायला सॉफ्टवेअर आहे. ही सॉफ्टवेअर 2019च्या निवडणुकीच्या आधी वापरलं जायचं, पण दुर्दैवाने 2022-23 नंतर हे वापरलंच नाही. तर आम्ही त्यांना कालच विनंती केली की हे सॉफ्टवेअर वापरा आणि हे डुप्लिकेशन जे आहे ते काढून टाका. त्यांनी केलं पाहिजे. एकच मी सांगतो, आमच्या लोकांनी त्या ठिकाणी जे ऑफिसर आहेत अधिकारी आहेत त्यांच्याकडे हरकती घेतलेल्या आहेत, पण ते सरळ सांगतात की आमच्या राज्य निवडणूक आयोगाला आम्हाला ह्या अधिकार किंवा आम्ही हरकती घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आम्ही काही हस्तक्षेप करू शकत नाही. हा फार मोठा गंभीर त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला आहे. जर बोगस नावं दाखवली तर त्या बोगस नावाच्या संदर्भात हरकत घेतल्यानंतर त्याची चौकशी करायला पाहिजे. ते सरळ हातवरती करतायत प्रांत किंवा तिथल्या निवडणूक अधिकारी. आता आम्ही प्रत्येक पक्षाने त्या कार्यकर्त्यांना आपापल्या ठिकाणची सर्वेक्षण करून जी बोगस नावं आहेत ती काढून तुम्ही म्हणाला त्या प्रश्नाने आम्ही राज्यावर गोळा करणार आणि निवडणूक आयोगाला देणार, त्याला आम्हाला वेळ पाहिजे. एक असं आहे, 2 मिनिटं, एकच असं आहे की त्यांच्याकडे वेगळे टूल आहेत, डाटा मॅचिंग सिस्टीम, AI आधारित टूल्स आहेत, डिजिटल ॲप्स आहेत, असे आहेत, ते वापरावेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला आपल्यामार्फत आवाहन करायचं आहे, आम्हाला निवडणूक आयोगाकडून उत्तरं पाहिजेत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधी ही आमची हे नाही आहे, त्यामुळे त्यांच्या प्रवक्त्यांनी आम्हाला उत्तर देणं अभिप्रेत नाही आहे. आम्हाला निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं. आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलोय, नाही तर तासाभरात तुम्ही जाल दुसरीकडे आणि याला उत्तर मागाल. आम्हाला आम्ही त्यांना बोलवलेलं होतं आणि त्यांनाही त्रास कदाचित होत असेल
तर सांगतात नाही, घ्यायला तयार निवडणूक आयोगाने लिखित उत्तर आलेलं आहे. त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की मला स्थानिक एकच स्वराज्य मिनिट संस्थेच्या निवडणुकांसाठी एकच मिनिट मला असं वाटतं मी थोडंसं काय हे प्रश्न संपणार नाही. यातला एकच सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की निवडणूक यादीमध्ये घोळ आहे. निवडणुकीच्या यादीतले घोळ दोन्ही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत. ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे, कोणाचंही. परंतु जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नयेत. आणि ही अत्यंत आमची रास्त मागणी आहे, याच्यात काहीच गैर नाही आहे. मला असं वाटतं निवडणूक आयोगाने या गोष्टींचा विचार करावा. त्याच्यामध्ये इतर वेगवेगळे कायदे आणूच नाहीत. सोपी गोष्ट आहे ना ही. ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड असण्याचं काही कारणच नाहीये. आम्ही काही क्लिष्ट काही विषय बोलतच नाही आहोत की बाबा आम्ही मतदार याद्या दाखवलेल्या आहेत, मतदार याद्यांमध्ये बाबा घोळ आहे. थांबा ना, मी पण आलोय पहिला. मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि मतदार याद्यांमधले घोळ त्यांच्या समोर ठेवल्यानंतर मला असं वाटतं की ते आणि राजकीय पक्ष यांनी मिळून या याद्या सुधारल्या पाहिजेत आणि याद्या सुधारूनच निवडणुकांना सामोरं गेलं पाहिजे. कारण जी लोक मतदान करतायत, म्हणजे जर समजा तुम्ही एक गोष्ट बघितली असेल, यातला एकच फक्त महत्त्वाचा भाग सांगतो की गेल्या 2024ची जी विधानसभा इलेक्शन झाली, या विधानसभा निवडणुकीनंतर 232 जागा या ह्यांच्या युतीच्या महायुतीच्या निवडून आल्या. 232. पण या 232 जागा निवडून आल्यानंतर देखील मला असं वाटतं तुम्ही सगळेजण त्याला विटनेस आहात, संपूर्ण महाराष्ट्रात सन्नाटा होता. ज्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्या प्रकारचा जल्लोष महाराष्ट्रामध्ये नव्हता. हे कसलं द्योतक आहे? सर्वांना धक्का बसला, म्हणजे निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा. पडलेल्यांना बसतोच, पण निवडून आलेल्यांना पण धक्का बसावा ही कोणती निवडणूक आहे? तर मला असं वाटतं की ह्या अतिशय सोपा विषय आहे. या सोप्या विषयामध्ये याद्या नीट कराव्यात आणि निवडणुकीला सामोरं जावं, एवढंच फक्त आमचं म्हणणं आहे. कारण हे काही प्रश्न थांबणार नाही. एक राजकीय प्रश्न असा की पहिल्यांदाच निवडणूक आयोगाच्या निमित्तानं तुम्ही महाविकास आघाडी बरोबर दिसतात, तर मला असं वाटतं मी 2017ला पण दिसलो होतो. सर्वांनाच बोलवलं. प्रश्न असा की मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो. ते असेल किंवा नसेल तो विषय नाहीये. प्रश्न असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आता निवडणूक होणार कशी होणार हे महत्वाचं आहे. कोणाबरोबर होणार हा आत्ताचा विषयच नाही. आणि ही तुमच्या जर लक्षात असेल, कदाचित त्या पत्रकार परिषदेला जर समजा तुम्ही असाल, तर 2017ला पण मी हेच बोलत होतो. तेव्हा पण होती तेव्हा पण होती खरं तर याच्यामध्ये त्यावेळेला अजित पवार पण होते. त्यावेळेला यायला पाहिजे होतं आणि त्यावेळेला ते तावाने बोलत पण होते, ते सांगत पण होते त्या सगळ्या गोष्टी. असं. धन्यवाद. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.